सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 10 कथेच्या आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. दुसऱ्या पहाटे उठल्या उठल्या सर्वात आधी वेदांतिकाची नजर गेली ती आपल्या हाताच्या मेहंदीवर. ती हिरवी मेहंदी आता आपला रंग सोडून लाल रंगात रंगली होती. जणू वेदांतिकाला सांगत होती, तुला सुद्धा आपला रंग सोडून असं सासरच्या रंगात रंगाचा आहे. गुडिया बोलतच सुलोचना आत खोलीत आल्या. वेदांतिकाला उठलेलं बघून त्यांनी तिला हसून बघितलं. गुडिया, झोप झाली बाळा? हो आई, वेदांतिका थोडा आळस देतच बोलली. तशी सुलोचना यांची नजर तिच्या हातांवर गेली, जिथे आता मेहंदीने आपला गडद असा लाल रंग सोडला होता आणि त्यांचे ओठ रुंदावले. मेहंदी खूप छान रंगली होती आणि आपल्यात तर असं म्हणतात की मेहंदी जितकी रंगेल तितकंच नवऱ्याचं प्रेम मिळते. गुडिया, या मेहंदीच्या रंगाप्रमाणे तुझं आयुष्यही तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाने रंगून निघो बाळा. सुलोचना वेदांतिकाचे हात बघत तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत बोलली. तशी वेदांतिका सुद्धा आपल्या मेहंदीवर त्या कोरलेल्या अभिनवाला बघत होती. मनात असंख्य प्रश्न होते, पण उत्तर समोर येणारा काळ देणार होता. बरं गुडिया, तू तुझं आवरून खाली ये. आज तुला चुडा भरायला कसा येणार आहे? सुलोचना बोलली. तशी वेदांतिकाने तिला बघून मान हलवली. तशी सुलोचना निघून गेली. माहिती नाही आई, लोक म्हणतात ते खरं आहे की खोटं? असा रंग माझ्या आयुष्यात येणार की मग 2 दिवसांनी या मेहंदीसारखाच निघून जाणार? वेदांतिका पुन्हा एकदा मेहंदीला बघत बोलली आणि फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून गेली. मुंबई. इकडे सगळे निघण्याच्या तयारीत होते. अभिला जरी इंटरेस्ट नसला तरी त्याने पाहुण्यांसाठी योग्य ती सोय केली होती. कुणालाही कुठलीही कमी पडू नये याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती. नाहीतर पाहुणे तयार, नावाला बट्टा लावायला, आणि त्यांचे ते अनमोल बोल जे ऐकून कुणाचेही कान तृप्त होतील. पण अभिला आताच ही तृप्तता नको होती, म्हणून त्याने सगळी तयारी अगदी परफेक्ट केली होती. आता सगळं वऱ्हाड निघाच्या तयारीत होता. आज कोल्हापूरला जाऊन ते हॉटेलमध्ये स्टे करणार होते. अभिची हळदही तिथेच होणार होती आणि मग उद्याला लग्न उरकून ते सगळे नव्या नवरीला घेऊन परतणार होते. लांबचा प्रवास होता, म्हणून त्यांनी आजच जायचं ठरवलं होतं, जेणेकरून उद्याला गडबड नको. साधना प्रत्येक गोष्ट बघत होती. आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नात तिला कुठलीही कमी ठेवायची नव्हती, म्हणून प्रत्येक गोष्ट स्वतः जातीने बघत होती. अभिनेतीला आधीच सांगितलं होतं की स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, नाहीतर या लग्नाची वरात राहिली बाजूला. आधी मी त्या सगळ्यांची परेड घेणार आणि त्यात सर्वात टॉपवर त्याचे गोड आजोबा म्हणजे वसंतराव यांचं नाव होतं. अभि, तुझी सगळी पॅकिंग झाली ना बाळा? साधना अभिच्या खोलीत येत बोलली. तसं अभिचं लक्ष तिकडे गेलं. चेहऱ्यावर थोडे थकलेले भाव बघून त्याला साधना यांची काळजी वाटू लागली. मॉम, तू बरी आहेस ना? तुला सांगितलं होतं ना जास्त दगदग करू नको. तरीही तुला माझं ऐकायचं नाही आहे ना? अभि साधना यांना बेडवर बसवत
थोडं रागात बोलला. त्याने जवळचं असलेल्या पाण्याचा जग मधून थोडं पाणी ग्लासात साधना यांना दिलं. तसं साधनाने हलकं हसत तो पाण्याचा ग्लास घेतला आणि ओठांना लावला. खरं तर त्यांना सुद्धा आता पाण्याची नितांत गरज होती. मॉम, मी डॉक्टरांना फोन करतो बोलून अभि फोन लावणारच की. अभि, मी ठीक आहे बरा. आणि तसंही आता माझी सून येणार आहे. मग मला हा थोडा थकवा सुद्धा नसणार. बघस तू. साधना स्मित हसू करत अभिला बघून बोलली. मॉम, कुणावरही इतकं ट्रस्ट ठेवू नको. काय माहिती तिच्या येण्याने तुझा ताण कमी होईल की तिच्या गावंढळपणामुळे आणखी वाढेल. अभि खोचकपणे बोलला, जे साधना यांना सुद्धा आवडलं नाही. अभि, लीव इट मॉम. साधना काही बोलणारच की अभिने तो विषय तिथेच सोडून दिला. बरं, तू तुझी तयारी करून लवकर खाली ये. आपल्याला निघायचं आहे. बोलून साधना सुद्धा खाली निघून गेली. कोल्हापूर. वेदांतिका तयार होऊन खाली आली. तशा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर गेल्या. हिरव्या रंगाच्या काठापदराच्या साडीत केसांना अर्धे हात बांधून पाठीवर मोकळे सोडलेले आणि मेहंदीने रंगलेले तिचे ते गोरे गोरे हात बघून सगळे तर तिला बघतच राहिले. कुठल्याही मेकअप शिवाय पण ती आज खूप खूप गोड दिसत होती. सगळ्यांच्या नजरा आपल्यावर पडताना बघून वेदांतिकाने लाजतच मान खाली घातली. आता ती सुद्धा एक मुलगी होती. नाही म्हटलं तरी अशा वेळी मुलींना लाजही येतेच. सगळ्यांच्या त्या नजरा आपल्यावर खिळलेल्या बघून थोडं अवघडलं पण सुद्धा जाणवू लागतो. तोच अवघडलेपण आता वेदांतिकाला सुद्धा जाणवत होता आणि तिचं हृदय थोडं गतीने पडू लागलं होतं. सुलोचना यांनी तर समोर येऊन अगोदर आपल्या मुलीची दृष्टच काढली. कारण आज त्यांच्या मुलीवर पडणाऱ्या नजरा वेगळ्या असणार माहिती होतं त्यांना. खूप गोड दिसत आहेस गुडिया. सुलोचना वेदांतिकाजवळ येत बोलली आणि तिला खांद्याला धरून बाहेर घेऊन जाऊ लागली. बाहेर अंगणात त्या हिरव्या मांडवात चुडा भरण्याची खूप छान तयारी केली होती. कसार येऊन बांगड्याचा सेट करत होता. त्याच्या समोर वेदांतिकाला बसायला पाट ठेवला होता. त्या पाठाभोवती पांढऱ्या रांगोळीने सुरेख अशी रांगोळी काढली होती. त्याच्या समोर हळदी कुंकवाचं ताट ठेवलं होतं. तर काही अंतरावर सुगंधित अशी धूपबत्ती लावली होती, जिचा तो मोहक सुगंध त्या परिसरात पसरून तिथे वेगळंच असं वातावरण तयार झालं होतं, ज्यामुळे मनाला एक वेगळीच अनुभूती मिळत होती. जणू एखाद्या देवीच्या आगमनासाठी तो मांडव सज्ज झाला आहे अशीच प्रचिती येत होती. आणि तसंही स्त्री ही एक देवीचंच रूप असते, म्हणून तर आपण स्त्रीच्या देवी रूपाला पुजतो ना. वेदांतिका जशी त्या मांडवात आली, अमित आणि राहुल यांचं लक्ष तिच्यावर गेलं आणि आपल्या गुडियाला त्या रूपात बघून त्यांचे ओठ तर रुंदावले, पण मन आणि डोळे मात्र भरून आले. त्यांचं हे निर्मळ पाखडू आता काही तासांनी त्यांच्या जवळून उडून जाणार याची त्यांना पुन्हा एकदा नव्याने जाणीव करून दिली होती तिच्या रूपाने. म्हणून त्या दोन्ही भावाचं मन गहिवरून आलं होतं आणि दोघेही तसेच धावत तिच्या जवळ आले.
तिघांनीही एकमेकांना बघितलं. शब्द नव्हते त्यांच्यात, पण भावना मात्र भरभरून बोलत होत्या. ते हलकं हसू आणि पाण्याने भरलेले ते तुडुंब डोळे त्यांच्यातलं घट्ट नातं आणि प्रेम व्यक्त करत होते. अचानक वेदांतिका अमितच्या गळ्यात पडली. तिच्या भावना समजून अमित आणि राहुल दोघांनीही तिच्या भोवती आपल्या हातांचा वेढा घट्ट केला. तशी वेदांतिका हुमसू लागली. आपल्या मनातील भारी ओझं त्यांच्या खांद्यावर टाकून मोकळी होऊ लागली. अमितने सुद्धा तिला थोडं मोकळं होऊ दिलं. गुडिया, आजच रडशील तर मग उद्या काय काय करशील? उद्यासाठी थोडं वाचव, एक बाई बोलली. कशाला उद्या आमची गुडिया रडणार? ती नाही रडणार, कारण उद्यापासून तर अभिराज पाटील रडतील. गुडियाला बघून राहुल म्हणाला. तसे सगळे हसले. वेदांतिका सुद्धा हसली आणि दादा म्हणत लटक्या रागात पुन्हा राहुलच्या गळ्यात पडली. गुडिया, सुलोचना वेदांतिकाच्या केसांवरून मायेने हात फिरवत बोलली. तसं वेदांतिकाने तिकडे मान केली. चल बोलून सुलोचना यांनी वेदांतिकाला त्या पाठावर बसवली. वेदांतिकाने पूर्ण मनाने समोर असलेल्या त्या हिरव्या आणि गोल्डन काचेच्या बांगड्यांना हळदी कुंकू लावलं. कारण त्या जरी दिसायला फक्त काचेच्या बांगड्या असल्या तरी त्यांचं महत्त्व आणि मान तिच्या आयुष्यात फार मोठा होता. आणि म्हणून तो मान आपल्या हातात घालण्या अगोदर त्याला पूजन गरजेचं होतं. त्यानंतर कसारने एक एक करत त्या बांगड्या वेदांतिकाच्या हातात चढवायला सुरुवात केली. ती बांगडी जशी जशी वर चढत होती, वेदांतिकाच्या हातासोबत तिच्या आयुष्यात सुद्धा तिचा मान वाढत होता. आणि वेदांतिकाच्या त्या मेहंदीने भरलेल्या हाताची शोभा सुद्धा दुप्पटीने वाढत होती. आज त्या हिरव्या मांडवाला नवरीला असं हिरव्या चुड्यात सजताना बघून स्वतःच्या हिरवा रंग असण्याचा गर्व वाटत होता. म्हणून तो सुद्धा आपली हिरवी पाने हलवत आपला आनंद व्यक्त करत होता आणि त्या नवरीला आनंदाचा आशीर्वाद देत होता. इकडे अभि आणि त्याचं कुटुंब आपले काही पाहुणे घेऊन कोल्हापूरसाठी रवाना झाले होते. नाचगाण्यासोबत सगळी मंडळी पुरेपूर प्रवासाचा आनंद घेत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उद्या होणाऱ्या लग्नाचा आनंद झळकत होता. आणि आरव तो तर सुपरफास्ट एक्साइटेड होता, कारण त्याला लवकरात लवकर आपल्या गुडियाला भेटायचं होतं. त्याला त्याची होणारी वहिनी इतकी काय आवडली होती की छोटे नवाबाने वहिनीसोबत काय काय करायचं याची प्लॅनिंग आतापासून करून घेतली होती. आणि आता तरी कुठे गप्प होता तो. सारखा आपल्या मित्रांसमोर आपल्या बहिणीची स्तुतीफर गात होता. जशी काही जगात यालाच एक वहिनी मिळणार होती. ते गाणं आहे ना, गोरी गोरी पण फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. हे आता या उतावीळ झालेल्या धीरावर बरोबर सूट होत होतं. इकडे सदाशिव यांना जसं कळलं वरात मुंबईहून कोल्हापूरसाठी आजच निघणार आहे, त्यांनी तिच्या स्वागतासाठी राघोजी सोबत अमितला ते थांबणार तिथे पाठवलं होतं. राहुलला मात्र त्यांनी घरीच ठेवलं. तसंही या आगीच्या बंबाला पाठवून त्यांना न आलेलं संकट ओढवून घ्यायचं नव्हतं. याचा काय भरोसा
जरी थोडी सटकली तर तिथेच बोंबलायचा. थोड्याच वेळात वेदांतिकाचा चुडा भरून झाला. तसं सदाशिव यांनी आपल्या खिशातून काही पैशांचे बंडल तिच्यावरून ओवाळून त्या कसाराच्या त्या आरतीच्या ताटात टाकले आणि आपल्या थरथरता हात वेदांतिकाच्या डोक्यावर ठेवला. तसे 2 थेंब तिच्या केसावर त्यांचे पडलेच. काय करणार, एवढ्या लवकर तिला पाठवायची तर नव्हती, पण चांगलं स्थळ सुद्धा हातचं जाऊ द्यायचं नव्हतं. आणि त्यांना वसंतराव यांच्यावर पूर्ण विश्वास होता. म्हणून तर त्यांच्या एका शब्दावर सदाशिव आपला काळजाचा तुकडा त्यांना द्यायला तयार झाले होते. पण म्हणून त्यांची माया काही आटली नव्हती, हेच ते अश्रू सांगत होते. इकडे काही तासांचा प्रवास करून अभिची वरात हॉटेल समोर थांबली. चला तर मग भेटू अभि आणि वेदांतिकाच्या हळदी आणि लग्नाच्या समारंभाला. तुम्हा सगळ्यांना विनंतीपूर्वक आग्रहाचं आमंत्रण. नक्की यायचं बरं का. आणि हो, कथा आवडल्यास लाईक शेअर करून कमेंट नक्की करा. आणि पुढचे भाग वाचायला आत्ताच सबस्क्राईब करून फॉलो करा. धन्यवाद.